कल्पना करा की तुम्ही गाडी चालवताय आणि तुमच्या डोक्यावरती एक तलाव आहे आणि डोक्याच्या 180 मीटर वरती पाणी जातंय आणि त्याच्या खाली तुम्ही आहात. हे सगळं प्रत्यक्षात उतरलंय आणि तेही आपल्या महाराष्ट्रामध्ये. हे सगळं अद्भुत इंजिनिअरिंग मिराकल आपण सगळं बघणार आहोत आणि त्याच प्रवासाला खरं तर आपण आता निघतोय. मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा भारतातला पहिला एक्सप्रेसवे, पण मागच्या 20 वर्षांपासून एक गोष्ट तिथे मिसिंग होती आणि ती मिसिंग लिंक आता अस्तित्वात आली आहे, खुली झाली आहे आणि गेम चेंजर ठरणार आहे. चला मग गाडीत बसूयात आणि या प्रवासाला निघूयात, कारण तिथे लेकच्या खालून जाणारा एक सुसाट रस्ता, आशिया खंडातला सर्वात अरुंद टनेल आपली वाट बघताय. मुंबई पुणे हे अंतर काही किलोमीटरचं नाही आहे, तर ते अंतर आहे अर्थव्यवस्थेचं आणि वेळेचं. कारण दररोज इथनं हजारो गाड्या जातात, या घाटामध्ये अडकतात, वळणं चढण होणारे अपघात, या सगळ्यामध्ये मुंबई आणि पुणेकरांचा बराच वेळ हा खर्च होत असतो आणि अर्थातच ही त्यांच्यासमोरची मोठी समस्या आहे. पण हा प्रॉब्लेम काही आजचा नाही आहे. जेव्हा या एक्सप्रेसवेचं प्लॅनिंग झालं तेव्हापासूनच खरं तर ही लिंक मिसिंग होती. का तर मध्ये उभा होता सह्याद्री. मुंबईकडनं पुण्याच्या दिशेने जाताना लागणारा हा पहिला बोगदा आहे आणि हा बोगदा जुन्या हायवेवरनं नव्या मार्गावरती घेऊन जाणारा दुवा आहे. आणि पुढे जो आपण 8.9 किलोमीटर लांबीचा मोठा बोगदा बघणार आहोत त्याच्याच इतका हा सुद्धा बोगदा रुंद आहे. सह्याद्रीच्या सुरुवातीच्या रांगांमध्ये खोदकाम करणं हे फार आव्हानात्मक होतं आणि आव्हानांची हीच सगळी शर्यत पार करत हा बोगदा तयार झालेला आहे. खंडाळा घाटामध्ये सुरुवातीचा जो कठीण सगळा पॅच आहे, ट्रॅफिकचा पॅच आहे, तो हा बोगदा टाळतो आणि आपल्याला थेट इथून पुढे जो अद्भुत ब्रिज आपण बघणार आहोत त्या ब्रिजकडे घेऊन जातो. आता ही मिसिंग लिंक नेमकी काय आहे? अगदी सोपं बघा. आपण एका डोंगराच्या पोटातनं जस्ट बाहेर आलेलो आहोत आणि दरीवरच्या या पुलावरनं आता पलीकडे जाणार आहोत आणि पलीकडे गेल्यानंतर पुन्हा एकदा एका डोंगराच्या पोटात शिरणार आणि तिथून बाहेर पडणार ते थेट पुण्याला जाणार. पण त्याच्या पूर्वी आपल्याला या अद्भुत अशा केबल स्टेट ब्रिजचं कौतुक करावंच लागेल. बोगद्यातला अंधार संपला की समोर दिसणारा हा नजारा निव्वळ अमेझिंग आहे. आपण आता या क्षणाला टायगर व्हॅलीवरच्या या पुलावरती उभे आहोत, जो इंजिनिअरिंगचा एक असा आविष्कार आहे जो निव्वळ कमाल आहे. या पुलाची भव्यता समजून घेण्यासाठी हे आकडे बघा. आशियातला हा असा पहिलाच पूल आहे जो इतक्या उंचीवर आणि इतक्या रुंदीमध्ये बांधला गेलाय. या पुलाला आधार देणारे हे जे महाकाय खांब तुम्हाला दिसत आहेत ना, त्याची उंची आहे तब्बल 184 मीटर. म्हणजेच एखाद्या 60 मजली इमारतीपेक्षा सुद्धा जास्त उंच हे खांब आहेत. आणि या पुलाच्या खाली जी दरी आहे तिची खोली आहे 125 मीटर. खाली पाहिलं की अंगावरती काटा येतो इतकी खोल ही दरी आहे. आणि आता या पोलादी दोरखंडांकडे म्हणजेच केबल स्टेट्सकडे बघा. या पुलावरती अशा 120 केबल स्टेट्स आहेत ज्याच्यावरती हा पूल उभा राहिला आहे. पुलाचा प्रत्येक एक टप्पा 500 मेट्रिक टन वजनाचा आहे आणि त्याचं सगळं ओझं या केबल्सनी पेललं आहे. या केबल्स खास परदेशातनं मागवण्यात आल्या आहेत आणि त्याची चाचणी हे डेन्मार्कसारख्या देशात झाली. म्हणजेच ताशी 260 किलोमीटर वेगाने जरी वारे वाहिले
तरी या पुलाला काहीही होणार नाही, इतका हा पूल पोलादी आणि मजबूत झाला. तर या महाकाय पुलाची भव्यता आणि अचंबित करणारं रूप डोळ्यात साठवून जेव्हा आपण पुढे सरकतो तेव्हा आपण या नव्या बोगद्याच्या दिशेने जातो आणि पुन्हा एकदा सह्याद्रीच्या कुशीत जातो. हा बोगदा म्हणजे या मिसिंग लिंकवरचं एक मिरॅकल आहे. 8.9 किलोमीटर लांबीचा हा बोगदा आहे. म्हणजे 9 किलोमीटर आत आपण या कातळातून खोदलेल्या रस्त्यामध्ये जाणार आहोत. पण त्याहून इंटरेस्टिंग गोष्ट पुढे आहे. आणि आता या बोगद्यामध्ये 3 किलोमीटर आतमध्ये मी आलोय आणि आता एक फार इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, ज्याचा उल्लेख मी अगदी सुरुवातीला केलेला होता. माझ्या डोक्याच्या वर 180 मीटरवरती आता एक तलाव आहे, लोणावळा लेक आहे आणि त्याच्या खाली हे सगळं बांधकाम झालेलं आहे. त्यामुळे सह्याद्रीच्या कुशीत आपल्या इंजिनियर्सनी जी काही किमया केली आहे ती निव्वळ कमाल आहे. अशा एखाद्या मोठ्या बोगद्यातनं प्रवास करत असताना कायम आणखी एक कन्सर्न असतो, तो म्हणजे बोगद्यामध्ये जर का एखादा प्रॉब्लेम झाला एखाद्या वेळी तर काय करायचं, बोगद्यातनं नेमकं बाहेर कसं पडायचं. तर त्याच्यासाठी विचार करून इथे कनेक्टर्स पॉईंट्स म्हणा किंवा एक्झिट पॉईंट म्हणा, इमर्जन्सी एक्झिट पॉईंट हे तयार करण्यात आलेले आहेत. दर 300 मीटरवरती हे पॉईंट्स आहेत. त्यापैकी एका पॉईंटवर मी या क्षणाला आहे. म्हणजे काय, तर समजा आता ही जी लाईन आहे इथून येते, ती जाते पुण्याकडे आणि तिकडनं लाईन ही पुण्याकडनं मुंबईकडे जाणारी आहे. तर आता जर का असं झालं की मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लाईनवरती काही प्रॉब्लेम झाला तर तुम्ही या लाईनमधनं सरळ बाहेर पडू शकता आणि तिकडे त्या पलीकडच्या लाईनला, पलीकडच्या बोगद्याला जाऊ शकता. पण त्यासाठी कारणसुद्धा तसंच इमर्जन्सी असावं लागेल. काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल तर तुम्ही ही गोष्ट वापरू शकाल आणि त्यासाठी तिथे एक दरवाजा सुद्धा आहे, तो अर्थातच इमर्जन्सी वेळी वापरला जाणार आहे. माझ्या वर बघा, हे साधे फॅन्स नाही आहेत, हे अकराळ विकराळ असे व्हेंटिलेशन्स फॅन्स आहेत आणि याचा व्यास आहे तब्बल 8 फूट. हा बोगदा इतका मोठा आहे की हवा खेळती राहणं हे फार गरजेचं आहे. आणि गाड्यांचा धूर असेल किंवा मग उकाडा, हे फॅन्स सगळं काही बाहेर खेचून घेतात. कंट्रोल रूममधनं याची दिशासुद्धा बदलता येते. म्हणजे या बोगद्याच्या आत तुम्हाला कधीच या फॅन्समुळे गुदमरल्यासारखं वाटणार नाही आहे. या अशा एखाद्या टनेलमधनं जाताना कायमच एक स्वाभाविक भीती असते की अपघात झाला किंवा मग एखादी मेडिकल इमर्जन्सी आली तर नेमकं काय करायचं, कसा संपर्क साधायचा. कारण काय, तर टनेलमध्ये बहुतेक वेळा नेटवर्क कमी असतं, फोन लागत नाहीत. अशा वेळेला इथे जी SOS सिस्टीम देण्यात आलेली आहे ना, ती फार महत्त्वाची आहे. दर 150 मीटरवरती असे हे SOS मशीन्स आहेत, जिथे तुम्हाला काय करायचं आहे आपण डेमो बघूयात. हे बटन दाबलं की लाल लाईट पेटते आणि नमस्कार कंट्रोल रूम, काय मदत करू शकतो? सर नमस्कार, आम्ही पत्रकार आहोत आणि जस्ट डेमो शूट करतोय. धन्यवाद तुम्ही रिसीव्ह केल्याबद्दल. बरं. तर अशा पद्धतीने कॉल अटेंड केला जातो. पुण्याकडे आणि मुंबईकडे दोन्ही ठिकाणावरनं अटेंडर्स हे कॉल अटेंड करतात आणि तुमची समस्या जाणून घेतात. इथे नंबर्स आहेत प्रत्येक SOSला आणि त्याच्यावरनं कळतं की तुम्ही एक्झॅक्टली नेमक्या कोणत्या पॉईंटवरती आहात. तर ही इंटरेस्टिंग आणि फार उपयुक्त अशी सिक्युरिटी सिस्टीम SOS इथे देण्यात आली. आणि आता इथे एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे आपल्या सिक्युरिटीचा. कारण इथे या सगळ्या साधारण 9 किलोमीटरच्या प्रवासामध्ये तुम्ही कधीच एकटे नसाल. कारण सातत्यानं तुमच्यावरती इथल्या CCTVचं लक्ष असेल. कारण जर का तुम्ही वेगमर्यादा ओलांडली किंवा मग इथे एखादा सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला सूचना दिली जाईल. आता सूचना कशी दिली जाईल, तर त्यासाठी इथे हायटेक स्पीकर्स लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे तुमच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीवरती एकतर नजर असेल आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला सूचनासुद्धा इथल्या या स्पीकर्सच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत. तर या मिसिंग लिंकवरनं प्रवास करत करत आपण आता लोणावळ्याच्या दिशेने आलो आहे आणि हा सगळा प्रवास खरं तर आपला प्रवास सुखकर करणारा, वेळ वाचवणार आहे. पण आम्हाला हा प्रवास करायला थोडी जास्तच वेळ लागला. कारण 2-2.5 तासाने आमचा सगळा प्रवास वाढला आहे आणि आम्ही इथे येऊन पोहोचलो आहे. पण या सगळ्या प्रवासामध्ये किती इंटरेस्टिंग गोष्टी, किती नवनव्या गोष्टी, सुरक्षेच्या दृष्टीने किती महत्त्वाच्या गोष्टी या सगळ्या मिसिंग लिंकमध्ये तयार करण्यात आलेल्या आहेत, हे आपल्याला जवळून बघता आलं, शेअर करता आलं. आणि एकूणच
याच्याही पलीकडे ही मिसिंग लिंक कशी गेम चेंजर ठरणार आहे, वेळ कसं वाचवणार आहे आणि कसे आणखी नवे बदल घडवणार आहे याच्याविषयी आपण समजून घेऊयात. पुढे जाऊयात. आतापर्यंत आपण खालापूर लोणावळा या 19 किलोमीटरच्या वळणावळणाच्या रस्त्यानं प्रवास करत होतो आणि या सगळ्या रस्त्यामध्ये असलेली वळणं, जड वाहनांची तिकडून होणारी वाहतूक या सगळ्यामुळे साधारणपणे 45 मिनिटं ते 1 तास इतका कालावधी लागत होता. आणि आत्ता आपण ज्या मिसिंग लिंकनं प्रवास केलेला आहे ती मिसिंग लिंक 13.3 किलोमीटरची आहे. म्हणजेच प्रवासाचं अंतर हे थेट 6 किलोमीटरनं कमी झालं आहे आणि दुसरीकडे प्रवासाला लागणारी वेळ ही अर्ध्या तासानं साधारणपणे कमी होते. त्यामुळे अर्थातच घड्याळाच्या काट्यावर धावणारे पुणे आणि मुंबईकर आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी ही गोष्ट निश्चितपणे गेम चेंजर आहे. ही मिसिंग लिंक केवळ मुंबई आणि पुणे या 2 शहरांना जोडणारी लिंक म्हणून याच्याकडे बघता येणार नाही, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये एक प्रकारे गतिमानतेचं नवं पर्व या निमित्तानं सुरू होतं आहे आणि याची दखल घ्यावी लागेल. आणि आता परतीच्या प्रवासाला निघत असताना तुमच्या मनातल्या 2 प्रश्नांची उत्तरं. पहिला प्रश्न अर्थातच टोल वाढणार का? तर सरकारने आधीच जाहीर केलं आहे की टोल वाढणार नाही आहे, त्यामुळे टोल आहे तितकाच राहणार आहे आणि त्यामुळे कमी खर्चामध्ये वेळेची जास्त बचत होणार आहे. दुसरा यातला महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे कोणत्या वाहनांना सध्या एंट्री आहे आणि कोणत्या वाहनांना एंट्री नाही आहे. तर हलक्या वाहनांना म्हणजे कार, जीप, प्रवासी बसेस यांना सध्या एंट्री मिळणार आहे, पण अवजड वाहनांना, मालवाहू वाहनांना आणि विशेषतः जी वाहनं ज्वलनशील पदार्थांचं वाहन करतात त्यांना पूर्णपणे बंदी असेल. आता या नव्या मिसिंग लिंकचा हा प्रवास अनुभवून पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालोय, पण यावेळी आम्ही निवडलाय तोच आपला जुना ओळखीचा एक्सप्रेस हायवे. हा तोच रस्ता आहे ज्याने कित्येक वर्षांपासून आपल्याला मुंबई पुण्याच्या जवळ आणलं. या वळणावर आपण पावसाळ्यातले ढग पाहिलेत, पावसाच्या धारा अनुभवल्यात आणि कधीकधी त्या ट्रॅफिक जॅममध्ये चहा भजीचा आनंदही घेतला. सह्याद्रीच्या या कुशीत अनेक आठवणी दडलेल्या आहेत, पण काळ बदलतोय आणि गरजाही. आज याच डोंगर रांगांच्या पोटातून नव्या प्रगतीचा मार्ग आपण तयार केलाय. जुन्या घाटाचं हे सौंदर्य आपण विसरणार नाहीच, पण त्या नव्या मिसिंग लिंकमुळे आपला प्रवास वेगवान होणार आहे, सुखकर होणार आहे आणि त्याची एक वेगळीच ओढ मनाला लागली आहे. जुनं ते सोनं असलंच तरी मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वात घेतली जाणारी ही तंत्रज्ञानाची नवी भरारी महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी आहे. बोलभिडूसाठी अमर सकपाळसह गुरुप्रसाद.